आता इथं आपण हे बघितलं, हे राहिलं आपलं चरखा. हा हे चरखा 18व्या शतकातील, याची पूर्ण तपशील नाही. हा बघा चरखा, हे बघा चरखी त्या काळातील लाकडातील आहे. कसं बनवलं जायचं इथं कापसल आहे बघा. पूर्ण त्याच्या आतमध्ये याच्यामध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन केलेले. हे काय काष्टशिल्प आहे, म्हणजे आपण ते चाटू बोलतात ना त्याला, स्वयंपाक करण्यासाठी वापरलेलं. हे बघ उखळ, पंचपार रवी पूर्ण. काष्टशिल्पाचे हे पण स्वयंपाकासाठी वेगवेगळ्या प्रकारचं भांडे नाही का, त्यासाठी वापरलं जायचं. ताट आहे, भांडे आहेत. हे भांडे भाजी किंवा काय असं वेगळं कापायचं असेल तर पुढं पडणार बघा. हे विळी बघा कशी वेगवेगळ्या प्रकारची विळी आहे. आणि पूर्णच आहे. तर या ठिकाणी पण ताम्रपट आहे. अनुरागाचा उल्लेख केलेला आहे. तांब्यापासून याचं बनवलेलं आहे, हे करण्यासाठी, पत्रव्यवहार करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी. श्री गणेशा रघुनाथ काय पाटील धेंडेकर कडून काय केलं, पूर्ण आता वेळ नाही आपल्याकडं. पत्रव्यवहारासाठी असं वापरलं जायचं. आणि इथं पण एक आहे बघा वेगळ्या प्रकारचं, त्यावेळेसची लिपी वेगळी आहे. तर या ठिकाणी परत ताम्रपट आहे. हे बघा 800-933 इसवी सन, कोकण सावंतवाडी. हा ताम्रपट राष्ट्रकूट राजा चौथा गोविंद यांनी दिलेला आहे. हा संस्कृतमध्ये कोरलेला आहे. जहागिरी दान दिल्याचा उल्लेख आहे. हे बघा कशा प्रकारे आहे बघा. भाषा कोणती? ताडपत्र. हे ताडाच्या झाडाच्या पानावर सालीवर लिहिलेलं आहे बघा. हे ताडपत्र शके 931 मध्ये लिहिलेलं आहे बघ. झाडाच्या सालीवर लिहिलेले पत्र आहे ते, त्या काळातले. महापिढा हे पण सालच आहे मोठी, पण याच्यामध्ये वेगळीच भाषा आहे. हे काय आहे, खापरी शिलालेख आहे हा. खापरावर लिहिलेला आहे, मल्याळीमध्ये कोरलेला आहे दगडावर. एक हे बघ इकडे, हे काय याची माहिती कुठे आहे? खापरी शिलालेख, बापरे, अरे कसं केलं असेल खापरी? जुन्या काळातील लिपी आहे. आणि गणेशजीची मूर्ती. चला हरणाचे शिंग आहे बघा. इथं काय लिहिलेलं आहे, अहमदनगरच्या निजामशाही घराण्याचे वंशवृक्ष आहे. खाली त्याचं साल दिलेलं आहे हिजरी, आणि अहमदनगरमधील आहे हुसेन. तर हे काय खापरी नळ असे नळ होते. शहर आहे, पूर्ण सिटीचा मॅप आहे हा. आणि शहर बघा 1853 सालचं शहरचं मॅप आहे हा. आणि ह्या खापरी नळाचं याच्यातनं पाणी पुरवठा केला जायचा आपल्या नगर शहर याला, सिटीच्या याला. इथं माहिती दिलेली आहे खापरी नळ. खापरी नळाचा नकाशा आहे, शहरात फिरवणारे खापरी नळाचा नकाशा आहे. कशा प्रकारे फिरवलेला आहे. तर तुम्ही पॉज करून नक्की माहिती वाचा. आता टाईम कमी आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो. हे मूर्ती दगडाची, वरवंटा. हे बघा हा जुन्या काळातील वरवंटा दगडाचा कसा होता. हे जात्याचं वरचं बघा किती असं मोठं होतं.
आणि हे पण एक जातीचं आहे, हे पण जातीचं आहे. इंडो रोमन जाती आहे त्या नेवासा आहे. तर देणगीदार आहेत, यांनी दिलेलं आहे. पूर्ण माहिती बघा. हां, पूर्ण जाते. आणि इथं काय आहे, कौले आडाची खापरे, कौले आडाची खापरे ही पूर्ण तुम्ही वॉच करून नक्की वाचा. हे बघा, अशा वेगवेगळ्या प्रकारची खापरे होती. आता ही माहिती आहे विटा आहे त्या जुन्या काळातील सातवाहन कालखंड आहे त्याच्या. बघा, वॉच करून नक्की बघा. हे बघा विटा, किती मोठ्या प्रमाणात मोठी विट आहे बघा. ही विटाचा आकार बघ, विट एवढी मोठी विट होती तेव्हा. आणि हा त्यावेळेस चालला 20 किलोची. हां, हे प्राचीन कालखंडातील मातीची भांडी. पूर्ण माहिती तुम्ही इथं पॉज करून नक्की वाचा. आणि ही त्याचे मातीची भांडी त्या काळातील, प्राचीन काळातील. त्याचे काही फोटो लावलेले आहेत इथं वरती. मातीची भांडी व मुखवटे. माळ बनवलेली आहे दगडाची. इथं पण एक माळ बनवली आहे गळ्याची. आणि इथे दगडी हत्यारे आहेत बघा. हे हत्यारे 1000 वर्षापूर्वीचे हत्यारे आहेत. देणगीदारांचं इथं नाव आहे. आणि हे हत्यार आहे, वेगवेगळ्या स्वरूपात ही हत्यारं तयार करून वापरली जायची. बारकाले पण हत्यारे बघा, इथं वापर दाखवलेला आहे. मातीचे ठसे व अलंकार. हे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे मातीचे ठसे त्यावेळेस तयार केलेले. मातीचे भांडे व अलंकार. हे पहा, वेगवेगळ्या प्रकारमध्ये करून ठेवलेले आहेत. माळ, हार. आता हे पुढं काय आहे हे बघू आपण. हसमुख धीरजलाल सांकलिया यांचं इथं पूर्ण माहिती दिलेली आहे. 1808 सालचं आहे. बॉम्बे येथे झाला साली जन्म त्यांचा. ओके, 1908 साली. ओके, यांची माहिती दिलेली आहे. आणि या ठिकाणी त्यांनी वापरलेल्या वस्तू इथे. हे पहा, हे काय, हे त्यांचा कोट आहे त्या काळाचा. आणि हा त्यांचा फोटो. आणि हा त्यांनी वापरलेली घड्याळ त्या काळातली. हे पहा, आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे, सनद आहे त्या 17व्या शतकातील सनद काढा देशमुख. या ठिकाणी पूर्ण माहिती वॉच करून बघा. 1669 किती 1669 हे बघा, अशी सनद लावलेली आहे. पूर्ण उर्दू भाषेमध्ये, अरेबिक उर्दू काय असेल ते. इथं पण एक काळ्या विटाची शिंग लावलेली आहे बघा. काळ्या विटाची शिंग आहे. इथं एक हे चांदबिबी, मस्त अशी पेंटिंग बनवलेली आहे. आणि या ठिकाणी इतिहासाचार्य सुरेश जोशी आणि सरदार रामराव गोपाळराव मिरीकर. आणि या ठिकाणी दक्षिण भारताचा नकाशा लावलेला आहे 1816 मधला. हे बघा, हा कसा ड्रॉ केलेला बघा, याचं पेंटिंग. आणि याचं जे एकदम
म्हणजे या तुकड्या तुकड्यांमध्ये तो हे केलेला आहे, पूर्ण केलेला आहे, पण याचे बारीक बारीक तुकडे आहेत ते जॉईंट केलेले आहेत. बरोबर. प्रत्येकाचे हे बारीक बारीक तुकडे आहेत ते जॉईंट करून पूर्ण हा ह्याचा मॅप बनवलेला आपल्या दक्षिण भारताचा नकाशा आहे. बरोबर. आपलं अहमदनगर कुठे आहे? महाराष्ट्र कुठे आहे आपला? इथं औरंगाबाद आहे. औरंगाबाद काय औरंगाबाद कुठलं औरंगाबाद आहे ते? इथलंच आहे. बरोबर आहे. आपण इथंच इकडं असतो आपण. गोदावरी. अहमदनगर शोधा कुठे आहे? हे काय पुणे आहे काय? पुणे. पुणा. हे बघ काय आहे? अहमदनगर. अहमदनगर स्पेलिंग वेगळं आहे त्यावरचं. बरोबर. अहमदनगर आहे. नगूर. हे बघ अहमद NUGGUR नगूर. हा चल. सरदार बाबासाहेब मिरीकर सभागृह आहे बघा. आपल्या उड्डाण पुलाचं हे मस्त असं हे केलेलं आहे, या ठिकाणी दाखवलेलं आहे पुलाची. आणि इथे हस्तबेहिस्ता बाग 1900 फोटो लावलेले आहेत या ठिकाणी. आणि हे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे इथे 1506 मधलं स्ट्रक्चर आहे. हे बघा, हे त्याचं डेमो म्हणजे हे दाखवलेलं आहे स्वरूप, म्हणजे हे लाइटिंग केलेली त्याला. आणि हे आहे बागरोजा 2019चं पेंटिंग आहे फोटो बागरोजा. आणि पूर्ण या ठिकाणी स्ट्रक्चर दाखवलेलं कशा प्रकारे होतं त्या काळात. आणि हे त्याचं हे दाखवलेलं आहे लेआउट कसा आहे ते. हे बघा, इथे जिना बिना पूर्ण असं दाखवलेलं, माणसं पण दाखवलेली आहे त्या ठिकाणी मस्त असं. तर ही काय आहे? हत्तीबारव. आपण गेलतो ना तिथं हत्तीबारवला. हे बघा, हे हत्तीबारवचं इथं माहिती आहे 1500 ते 1550 सालचं ते बनवलेलं आहे. त्या काळात पाणी कसं काढलं जायचं हे तिथं पूर्ण माहिती दाखवलेली आहे. आणि इथं त्याचा हे दाखवलेलं आहे डेमो. हे बघा, आता हे आहे 12 इमाम कोटला 1537 मधली आहे. आणि त्याचं हे मॉडेल दाखवलेलं आहे इथं. आणि इथं काय आहे? दमडी मस्जिद आहे, दमडी मस्जिद. तर ही 1568 मधली आहे. हे बघा, हे त्याचं डेमो दाखवलेलं आहे. इथं जिना दाखवलेला आहे पूर्ण एरियानुसार. आणि हे काय? फराबख्श पॅलेस 1573 मधली आहे. आणि हा त्याचा डेमो आहे. आणि पुढं काय आहे? सलाबत खान टोम, म्हणजे आपली चांदबी विमाल ना 1581 मधलं आहे. हा त्याचा डेमो आहे बघा. इथं पूर्ण त्याची अशी माहिती दिलेली आहे. आलमगीर आहे हे, त्याची पूर्ण अशी हा डेमो दाखवलेला आहे असं. आणि हा आहे आपला सीना आयरन ब्रिज बघा, जुन्या काळातला. कधीचा आहे? 1873 साली बांधलेला ब्रिज आहे हा. आणि त्याचं पूर्ण असं डेमो आहे हा. हे बघा. आणि हा आहे आपला विशाल गणपती बाप्पा मोरया. इथं पूर्ण माहिती दिलेली आहे आपल्या गणपती बाप्पांबद्दल. आणि इथं साईबाबा, शिर्डी साईबाबा. इथे शनी मंदिर, शनीचा फोटो लावला हे केलेला आहे. आनंदधाम, मेहेर बाबा. आणि या ठिकाणी मध्ये आपण हे अहमदनगर फोर्ट आहे 1495 मधलं. आणि हे डेमो दाखवलेलं आहे पूर्ण त्याचा. आणि इथं पूर्ण त्याची माहिती आहे. तर आपण पुढं जाऊयात. दुर्मिळ वस्तूचे दालन आहे ते बंद केलेलं आहे, तिथं एंट्री बंद केलेली आहे. ग्रामोफोन आहे हा 20वे शतक अहमदनगर. बघा, याची माहिती
तपशील आणि याचे वैशिष्ट्य आहे हे वाचा. हा बघा इथे हिज मास्टर व्हॉइस. आता हे काय आहे आपण बघू. पगडी 1718व्या शतकातील पगडी आहे. रेशीम काम. हे बघा प्रचंड आकाराची पगडी. वरच्या बाजूला जीर्ण झालेली रेशीम काम केलेली पगडी. मराठी पिळाच्या दोराने केलेली मराठीकालीन पगडी. हे बघा हे याच्यात कापूस वापरलेला आहे. वेगवेगळ्या पगड्या आहेत त्यावेळेसच्या. हां तर हे बघूयात. तलवार 17 ते 18वे शतक. संपूर्ण पोलादी तलवार असून तलवारीची मूठ साधी आहे. तलवारीच्या पात्यावर अजूनही चमक आहे. अरे बापरे बघा ही तलवार. अरे किती 17व्या ते 18व्या शतकातील आहे. गंजलेल्या अवस्थेत आहे. आणि एक आहे स्वांग. तलवारीसारखी मूठ असलेली व गदेसारखे टोक असलेले एक शस्त्र आहे. हे बघा स्वांग. लोखंडाचंच आहे पूर्णपण. तलवारीसारखाच यूज केला जातो फटका बसवण्यासाठी. बघ ना ते पूर्ण कसं आहे लोखंडाचं. हे बघा हे बॉम्ब. रेड्यांचे शिंगाडे छोटी तलवार. रेड्यांचे शिंगाडे छोटी तलवार आणि रॉकेट आणि हातबॉम्ब आहे इथे. बघा रेड्याचं शिंग आहे. हे रॉकेट. हे पण रेड्याचं शिंग आहे तिकडलं. हातबॉम्ब आहे. आणि हातकडी का काय ती हातकडी फेकून ते गलोलीचं. हां का. तर आता या आहेत बंदुकी 1800 ते 19व्या शतकातील. हा बघा कोळी बिल्ल. रामोशी लोकांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला त्यामध्ये जप्त केलेल्या तोड्याच्या बंदूक आहेत या बघा. कशी त्याला वरती हे खटकी. गोळ्या बघूया गोळ्या. हे पहा आता हे तोफ आहे आणि तलवार आहे. बघा तोफ आणि तलवार. हेल्मेट बघ क्रिकेटच्या हेल्मेट सारखं. ढाल. तलवार. हे आहेत दानपट्टा कट्यार. दानपट्टा कट्यार पोलादी. इकडं बघ ना दोन आहेत अजून. तलवार 17वे ते 18वे शतक. पूर्ण पोलादीच्या तलवारी आहेत. 1870. तलवारीच्या लांबीचे 3 फूट. ह्या पण तलवारच आहे. वेगवेगळ्या प्रकारची तलवार आहे इकडे. ही मधली तलवार बघा कशी एकदम अशी बारीक गजासारखी आहे. हे ढाल. भिकाजीराजे भोसले. उंटाच्या कातडीपासून तयार केलेली ढाल. ढालीवर 4 पैकी 3 चकत्या व्यवस्थित असून एक चकती निघालेली आहे. एका ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत आहे. आतील बाजूचे चामड्याचे आवरण निघालेले आहे. चामड्यापासून तयार केलेले आहे ते उंटाच्या कातडीपासून. बघा ह्या पण इथे एक तलवार आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या.
भाल्याचे टोक व लाकडी मूठ असलेली तलवार आहे. हे बघा. या ठिकाणी श्रीकृष्ण व जांबुवंत पूर्ण पॉज करून नक्की वाचा. तो पूर्ण रेखाटलेला आहे. या ठिकाणी श्रीकृष्ण चित्र आहे पैठण शैलीचे. आहे रागमाला. रागमाला 18व्या शतकातील आहे. आपल्याला काचीमुळे व्यवस्थित दिसत नाहीत. आता हे श्रीकृष्ण चित्र 17वे ते 18वे शतक नगर. आणि दुसरं आहे भागवत गीता 18वे शतक. काय आहे मनोगत नाण्याबद्दल. 25,000 वर्षापूर्वी जगात पैसे नव्हते तेव्हा. अरे मानव समाज हे नक्की तुम्ही हे पॉज करून नक्की वाचा. सातवाहनकालीन नाणी इसवी सन पूर्व 1 शतक ते इसवी सन 3 शतक याच्यामध्ये हे वापरले जायचे. जेव्हा हे व्हायचं तेव्हा 2600 वर्षापूर्वी नाण्याचं प्रभातकाल आहत हे आहे. पॉज करून नक्की वाचा. आहे दक्षिण भारतातील नाणी बघा 6व्या ते 11व्या शतकापर्यंत वापरलेली. हे पण तुम्ही नक्की पॉज करून वाचा. पश्चिमी क्षेत्रपकान नाणी आणि गधय्य नाणी, दिल्ली सुलतानाची नाणी, भारतातील इस्लामिक राजघराणे दिल्ली सुलतान, आणि हे उत्तर भारतीय सुलतानाची नाणी मालवा काश्मीरी, दक्षिणेच्या बहमनी सुलतानीची नाणी. वेगवेगळ्या प्रकारची नाणी ती वजनानुसार आणि वेगवेगळ्या धातूपासून बनवलेली बहिमनी. मुघल साम्राज्याची नाणी औरंगजेब. धातू वजन पण इथं सांगितलेलं आहे आणि त्याचं कोणत्या धातूपासून केलेलं आहे ते पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. मुघल साम्राज्याची नाणी. आणि मराठकालीन चलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेसचं सोन्याची नाणे होन. हे होन आहे बघा. शिवकालीन चलन 1674 ते 1707 मधलं. याची पूर्ण माहिती नक्की तुम्ही पॉज करून नक्की बघा. शिवराई आहे हे बघा. आणि हे मराठाकालीन छत्रपती शिवराई नाणी ही पण आहे. शाहू महाराज नक्की पॉज करून वाचा. मराठाकालीन चलन 1674 तेच आहे. 1818पर्यंत शिवराई. मराठाकालीन अनिश्चित निर्देशांच्या शिवराया. पेशवेकालीन नाणी आहेत ही मराठा रियासतीची. मराठी रियासतीची नाणी नागपूर येथील भोसले घराणे. इथं पूर्ण त्याची माहिती दिली आहे. तुम्ही नक्की पॉज करून नक्की वाचा. मराठा ही पण तेच नाणी आहे. इंदोर भोसले घराणे. मराठी नाणी बडोदा येथील गायकवाड घराणे. ग्वालियर येथील शिंदे घराण्याचे हे इथे. टिपू सुलतानचे वेळेसचे नाणे आहेत.
वाडियारची नाणी, अचलपूरची नाणी, हैदराबाद निजामची नाणी बघा. चौरस आकार, एक आना, अर्धा आना. वेगवेगळ्या भागातील नाणी या ठिकाणी पण वेगवेगळ्या प्रकारचे दाखवलेले. हैदराबाद निजामची नाणी हे पण आहे. 1 पै, 2 पै, अर्धा आना. तांब्याच्या नवीन ब्रिटिश चलनासमोर शिवरायांचे आव्हान. कवडी चलन आहे. कवडी चलन 1833. त्याची पूर्ण यातील माहिती दिलेली आहे. सर्व भारतासाठी काढलेले ईस्ट इंडिया कंपनीची भारतीय नाणी. हे बघा, ही आना, क्वार्टर आना. मुंबई विभागासाठी नाणी. ब्रिटिश व्हिक्टोरिया राणी काळातील भारतीय नाणी. काळातील भारतीय नाणी 1862 ते 1901. ब्रिटिशकालीन 5व्या जॉर्जची भारतीय नाणी. कालीन नाणी 1903 ते 1910 मधलं आहे. ब्रिटिशकालीन 5व्या जॉर्जची भारतीय नाणी. ब्रिटिशकालीन 5व्या जॉर्जची चांदीची भारतीय नाणी. 1 रुपया, 8 आणे, 4 आणे. 1 रुपया, 8 आणे, 4 आणे. ब्रिटिश 6व्या जॉर्जची नोंदणी 1936 ते 1947. ब्रिटिशकालीन 6व्या जॉर्जची भारतीय नाणी. आना त्यावेळेसचं. पैशांची खरी किंमत. सुरुवातीचे दशमान पद्धतीची नाणी. तुम्ही पॉज करून नक्की बघा, कारण आता टाईम कमी आहे. बंद होण्याचा टाईम आलेला आहे. 5 पैसे. सुरुवातीचे दशमान पद्धती 1957 ते 1964. उत्पादन खर्च वाढल्यामुळे बघा, ॲल्युमिनियमची नाणी. 10 नये पैसे, 10 पैसे. सुरुवातीचे दशमान पद्धतीचे नाणी 1911 ते 1936 बघा. 10 नये आणे. एक रुपया. आता हे 1 रुपयाचं झालेलं आहे शिक्के. 2 रुपये, 2 रुपये, 2 रुपये. 5 रुपये, 5 रुपये. आता इथं भारतीय चलनातील स्मारक नाणी. 10 पैसे, 10 पैसे. 1976, 78, 1980. आणि इथं भारतीय स्मारक नाणी 5 पैसे, 5 पैसे. भारतीय स्मारक नाणी 25 पैसे, 50 पैसे. 1 रुपया, 50 पैसे, 1 रुपया. भरपूर अशा या ठिकाणी नाण्यांचं हे केलेलं आहे. हे पूर्ण याच्यावर माहिती दिलेली आहे, कशासाठी आणि कोणत्या कारणासाठी हे नाणी छापलेली आहेत.
आता आपण पुढं जाऊयात. आता आपलं हे शेवटचं हे राहिलेलं आहे. इथं जर्मन गॅलरी नेता कक्ष आहे, या ठिकाणी जाऊयात, बघूयात पुढं आपण. अच्छा, या ठिकाणी स्केच केलेले पूर्ण हे दाखवलेले आहेत, टाकलेले स्केच, पूर्ण माहिती दिलेली आहे या ठिकाणी. डिस्कवरी ऑफ इंडिया या ठिकाणी बुक जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेलं. मौलाना आझाद आहेत, त्यांची पूर्ण इथं माहिती दिलेली. आणि या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल आहेत, इथं पूर्ण माहिती आहे. आसिफ अली इथं फोटो आहे. प्रफुल्लचंद्र घोष यांची इथं माहिती पूर्ण, आणि हा त्यांचा फोटो आहे. हे पंडित हरिकृष्ण मेहताब, त्यांची इथं पूर्ण डिटेल दिलेली आहे, आणि इथं त्यांचा हा फोटो आहे. आचार्य नरेंद्र देव यांची इथं पूर्ण माहिती, आणि हा त्यांचा फोटो. आचार्य कृपालांनी, शंकरराव देव, तेव्हाचे टेंट कसे लावले जातात, शहराबद्दल ही माहिती. त्या काळातील फोटो आहे ते, त्यावेळेस अशा प्रकारे. इथं पूर्ण माहिती दिली आहे, पण आता एवढं डिटेलमध्ये पाहणं पण शक्य नाही. टाइम कसंच आहे. सेकंड वर्ल्ड वॉरचं अहमदनगर इंटरनेट सही शिक्क्याचं आहे, तेव्हाचं सही शिक्क्याचं आहे. पोस्ट कार्ड आहे, 1941चं पोस्ट कार्ड आहे. ते सेकंड वर्ल्ड वॉरची माहिती दिलेली आहे. आणि इथं पूर्ण अशी एवढी डिटेलमध्ये फर्स्ट वर्ल्ड वॉरचं अहमदनगर बॅरेक्स 1916 सालचं आहे. अहमदनगरमधील एक फोटो आहे वॉर कॅम्पचं, तेव्हाचं अहमदनगर कोर्टयार्ड आहे कॅम्प, आणि हा त्यावेळेसचा फोटो. ब्रिटिश प्रिझन कॅम्प. या ठिकाणी एक फ्रेम लावलेली आहे, स्वातंत्र्य दिनाची आहे, 15 ऑगस्ट 1947 दिल्लीची. श्रीमती देणगी दिलेली आहे, सुशीलाबाई बहानी पुणे, इथं माहिती दिलेली आहे बघा. तर आता आपण हे पेंटिंग सगळं पाहिले तर याच्यावर नावे दिसते: छत्रपती शिवाजी महाराज, जन्म शिवनेरी, शहाजीराजे भोसले, राजमाता जिजामाता, स्वाहिराबाई भोसले यांचे नाव आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या कलरमध्ये.
आणि ही पूर्ण शिवाजी महाराजांची फ्रेम आहे, फोटो आहे हा. बघा व्यवस्थित. हे पाय आणि इथं पूर्ण बॉडी. बाबा ही इथं एक तोप ठेवलेली आहे. तोफ. आणि अजून एक या ठिकाणी तोफ ठेवलेली आहे बघा ही. आणि इथं हस्तलिखित पोथी व छापील पोथी आहे त्या ठिकाणी 1800 ते 1700 ज्ञानेश्वरी महाभारत पोथी. हे बघा. हे लोखंडाची असेल नाही का दगडाची? बघ बरं. काच चित्र नंद यशोदा. वरतून लाईट चमकत आहे. त्या काळातील काच चित्र आहे. इथं पण पोथी आणि याच्यात लिहिलेलं आहे. इथं बोल ना. काय? हां तेच पेंटिंग काढत होतो मी. तर हे होतं आपल्या अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक वस्तू संग्रहालय. तर तुम्हाला हे संग्रहालय कसं वाटलं आणि ह्या वस्तू कशा वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुमच्याकडे जर ऐतिहासिक वस्तू असेल तर आणि ऐतिहासिक परिसर असेल तर नक्की कळवा की कशा प्रकारे आहे. तर तुमच्या इथंही नक्की येण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि तुम्ही या चॅनलवर अजूनही सबस्क्राईब जर नसेल केलं सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवारावर. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.